जागे व्हा. का? कारण आयुष्य आता एकदाच आहे. देवाला आपलंसं करा. म्हणून तुकोबाराने विचारलेला प्रश्न तुकोबारा, आयुष्य सुंदर परमार्थामध्ये घालवलं. आज आम्हीही परमार्थ करतो महाराज, परंतु आमचा परमार्थ कसा आहे ना, आम्हाला जसा वेळ मिळेल तसा आम्ही परमार्थ करत असतो. बऱ्याच सकाळी नित्याचा नियम असेल तर व्यक्ती आंघोळीनंतर देवाला नमस्काराला जाणार म्हणजे जाणार. घरात गोड संस्कार असलेली अशी लोक आहेत महाराज. आज जी व्यक्ती गेली ज्यांचा वर्ष श्राद्ध आहे ना, त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा हा एक नियम होता, काही झालं तरी आंघोळ केल्यानंतर देवाला नमस्कार करायला पहिल्यांदा पोचणं आणि मग नित्याची कामं करणं. मी म्हणते नाही त्यांनी ज्ञानेश्वरी वाचू दे, नाही त्यांनी हरिपाठ करू दे, अरे नसू दे त्यांच्या गळामध्ये माळ, परंतु किमान भगवंताबद्दल असलेला भाव आणि शुद्ध चित्त हे महाराज त्यांना आयुष्य जगण्याकरता खूप काफी आहे. का? कारण आता माळ घालून सुद्धा लोकांचा उपयोग नाही. कारण माळकरी स्वतःला म्हणवतात परंतु आचरण मात्र तसं नाही. त्यावेळी पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं, एक वेळ गळ्यामध्ये नका माळ घालू, परंतु महाराज मनाची माळ इतकी दृढ करा की तुम्ही फक्त नामस्मरणाशिवाय राहू नका. एवढाच एक नियम आयुष्यामध्ये घ्या. विठ्ठल विठ्ठल.